नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 2.2 बघायचा आहे, जो की आपण आधी पाहिलेला आहे ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम अँड अपोलोनियस थेरम याच्याशी रिलेटेड आहे। ओके, फर्स्ट क्वेश्चन इज इन ट्रायंगल PQR point S is the midpoint of side QR if PQ is equals to 11, PR is equals to 17, PS is equals to 13, find QR. ओके, आपल्याला रिक्वायर्ड कंडिशन दिलेले आहेत आणि PQR हा ट्रायंगल दिलेला आहे। तर मी पहिला इथं फिगर ड्रॉ करते। फिगर मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की PQR हा ट्रायंगल दिलेला आहे। ओके, PQR ह्या ट्रायंगल मध्ये S इज द मिड पॉइंट ऑफ साइड QR, QR चा S हा मिड पॉइंट आहे आणि PS ही त्याची मीडियन येणार आहे। म्हणजेच इथं काय असणार आहे बघा, QS इज इक्वल्स टू SR असणार आहे। त्याचबरोबर QS आणि SR हे काय असणार आहेत बघा, QR च्या हाफ असणार आहेत। म्हणजेच आपल्याला QR आपण इझिली फाइंड आउट करू शकतो, त्याच्यासाठी आपल्याला QS हा माहित असला पाहिजे। ओके, नाउ सोल्युशन मध्ये बघूया। इन ट्रायंगल PQR PS is median, PS is median। जर PS मीडियन असेल तर आपण इथं अपोलोनियस थेरम यूज करू शकतो। देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम अपोलोनियस थेरम काय येतो बघा, अपोलोनियस थेरम काय येणार आहे, जिच्यावर मीडियन आहे ती साइड घ्यायची नाही, तर रिमेनिंग टू साइडचा स्क्वेअर म्हणजेच काय येणार आहे बघा, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स मीडियन स्क्वेअर म्हणजेच 2 टाइम्स PS स्क्वेअर येईल प्लस 2 टाइम्स QS स्क्वेअर, किंवा तुम्ही SR स्क्वेअर सुद्धा घेऊ शकता। मीडियन असल्यामुळे QS इज इक्वल्स टू SR असणार आहे। दोन्हीपैकी कुठलीही साइड तुम्ही घेऊ शकता। ओके, व्हॅल्यू पुटअप करूया। PQ आपल्याला दिलेला आहे 11 स्क्वेअर प्लस PR इज 17 स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स PS इज 13 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स QS स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करावा लागेल। ओके, 11 स्क्वेअर इज 121 प्लस 17 स्क्वेअर इज 289 is equals to 2 into 13 square is 169 plus 2 into QS square। ओके, हे एडिशन करूया, काय होईल बघा, 0 1 4 410 is equals to 2 into 9 is 18, carry 1, 2 into 6 is 12, 13, 1 2 into 1 is 2 and 1 is 3, म्हणजेच काय येईल प्लस 2 टाइम्स QS स्क्वेअर। आता हा इकडे 338 प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल, म्हणजेच काय येईल बघा, 410 मायनस 338 इज इक्वल्स टू 2 टाइम QS स्क्वेअर। ही सबट्रॅक्शन काय येईल बघा, 410 मायनस 338 इज इक्वल्स टू 72 विच इज इक्वल्स टू 2 टाइम QS स्क्वेअर। ओके, आता QS स्क्वेअर काय येईल बघा, 2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल। मी लिहिताना इंटरचेंज करून साइड्स लिहिते, म्हणजेच QS स्क्वेअर काय येईल 72 डिवाइडेड बाय 2। त्याच्यावरून QS स्क्वेअर काय येणार आहे बघा, 72 डिवाइडेड बाय 2 इज 36, म्हणजेच QS स्क्वेअर 36 आला। QS स्क्वेअर 36 आला तर QS काय येणार आहे बघा, टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट। ओके, स्क्वेअर रूट घेऊया। देअरफॉर QS इज इक्वल्स टू 6। QS काय येणार आहे, 36 चं रूट 6 येतं, QS 6 आला। नाउ काय येणार आहे बघा, QS इज इक्वल्स टू 1/2 ऑफ QR, कारण QR ह्या लेंथचा S हा मिड पॉइंट असल्यामुळे QS आणि SR हे इक्वल असणार आहेत। इथं आपण सिंपली कसं लिहू शकतो बघा, QS प्लस SR इज इक्वल्स टू QR, बट हे तुम्ही लिहायचं नाही, हे तुमच्या फक्त माहितीसाठी मी इथं सांगत आहे तुम्हाला। बट QS इज इक्वल्स टू SR, कारण S हा मिड पॉइंट आहे, मग QS ला आपण SR ने शिफ्ट करू शकतो, म्हणजेच काय येईल QS प्लस QS
इज इक्वल्स टू क्यू आर, म्हणजेच काय येईल 2 टाइम्स QS इज इक्वल्स टू QR येणार आहे. 2 टाइम QS इज इक्वल्स टू QR असेल तर QS हा काय असणार आहे, QR चा हाफ असणार आहे. 2 इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर डिवाइड होईल, म्हणजे QR डिवाइडेड बाय 2 इज QS. आता QS आपला 6 आहे इज इक्वल्स टू हाफ ऑफ QR. 2 इकडे मल्टिप्लाय आहे, डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल, म्हणजे 6 into 2 इज इक्वल्स टू QR. देअरफॉर QR इज इक्वल्स टू 6 into 2 इज 12. युनिट दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे QR इज इक्वल्स टू 12 होईल. ओके, फक्त इथं आपण अपोलोनियस थेरम यूज केलेला आहे. अपोलोनियस थेरम फिगर तुम्ही ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इझिली लक्षात येतो, त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुटअप केलेले आहेत आणि असा मिड पॉइंट असल्यामुळं QS इज हाफ ऑफ QR हे पुटअप करून आपण QR ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. सेकंड क्वेश्चन, in triangle ABC, AB is equals to 10, AC is equals to 7, BC is equals to 9, then find the length of median drawn from point C to side AB. ओके, आता आपल्याला पुन्हा ABC हा ट्रायंगल दिलेला आहे. मी इथं ABC हा ट्रायंगल ड्रॉ करते. पहिला आपण रफ आपली फिगर ड्रॉ करून घ्यायची, म्हणजे आपल्याला सॉल्व करताना इझिली आपण सॉल्व करू शकतो. ओके, इथं मी ABC हा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे बघा, तर AB दिलेला आहे 10, AC दिलेला आहे आपल्याला 7, BC दिलेला आहे 9. देन फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ड्रॉन फ्रॉम पॉइंट C टू साइड AB. C या पॉइंट मधून AB या साइड वर मीडियन ड्रॉन केलेली आहे आणि त्या मीडियनची लेंथ, म्हणजे इथं मी C पासून जर मीडियन ड्रॉन केली तर इथं मी M हे नाव दिलं, तर काय येणार आहे बघा, आपल्याला CM ची लेंथ फाइंड आउट करायची आहे. ओके, म्हणजे इथं MB आणि AM हे इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले असणार आहेत. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. लेट M इज द मिड पॉइंट ऑफ AB. AB चा जर M हा मिड पॉइंट असेल तर काय येईल बघा, देअरफॉर AM is equals to MB is equals to half of AB. AM हा MB इतकाच असणार आहे आणि ते AB च्या हाफ असतील, म्हणजेच काय येईल बघा, implies that AM is equals to MB is equals to half of AB. आपल्याला दिलेला आहे 10, म्हणजेच काय येईल बघा, 5 येणार आहे. AM आणि MB काय आले, 5 आले. ओके, नाउ लेट किंवा इन ट्रायंगल ABC CM इज द मीडियन. CM इज ए मीडियन. जर CM त्याची मीडियन असेल तर आपण काय करणार आहे बघा, देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम अपोलोनियस थेरम काय येणार आहे बघा, आता मीडियन असणारी जी सेगमेंट सोडून रिमेनिंग 2 सेगमेंट्स, म्हणजे काय येईल बघा, AB स्क्वेअर AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स मीडियन स्क्वेअर, म्हणजे काय येईल 2 टाइम्स CM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AM घ्या किंवा BM घ्या, दोन्ही पण सेम येतं, 2 टाइम्स AM स्क्वेअर. ओके, व्हॅल्यू पुटअप करूया. AC आपल्याला दिलेला आहे 7 स्क्वेअर प्लस BC इज 9 स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स CM आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे CM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स AM आपला काय आलेला आहे बघा, 5 आलेला आहे. स्क्वेअर करूया. 7 स्क्वेअर इज 49 प्लस 9 स्क्वेअर इज 81 इज इक्वल्स टू 2 टाइम्स CM स्क्वेअर प्लस 2 into 5 स्क्वेअर इज 25. ओके, काय येईल बघा, 9 and 1 is 10, 0, 1, 8 and 4 are 12 and 1 13 is equals to 2 times CM square plus 2 into 25 is 50. आता हा इकडे 50 प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल, म्हणजेच काय येईल बघा, 130 minus 50 is equals to 2 times CM square. ओके, 130 minus 50 is 80. 80 is equals to 2 times CM square. आता CM square काय येईल बघा, 2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, म्हणजे CM square काय येईल, मी साइड इंटरचेंज करून लिहिते,
80 डिवायडेड बाय 2. 80 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय येणार आहे बघा, देअरफॉर cm स्क्वेअर इज इक्वल्स टू 40. 80 डिवायडेड बाय 2 इज 40. आता cm स्क्वेअर 40 असेल तर cm काय येणार आहे बघा, टेकिंग स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूट घेतल्यावर काय होईल बघा, cm स्क्वेअरचे रूट घेतल्यावर cm येईल इज इक्वल्स टू अंडर रूट 40. रूट 40 चे दोन असे, याचं रूट पडत नाही पण याचे दोन फॅक्टर पडतात ज्याच्यामध्ये एक परफेक्ट स्क्वेअर असणार आहे. म्हणजेच काय येईल बघा, cm इज इक्वल्स टू अंडर रूट 4 इंटू 10. यापैकी 4 चं रूट आपण घेऊ शकतो. देअरफॉर cm इज इक्वल्स टू 2 रूट 10. ओके, अशा पद्धतीने आपण आपल्या मीडियनची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. तुम्ही इथं फक्त रफ फिगर ड्रॉ करत जा. रफ फिगर जर तुम्ही ड्रॉ केला तर तिथं इझिली आपल्याला भेटेल. सी या पॉइंट मधून आपल्याला त्याच्या अपोजिट साइडवर मीडियन ड्रॉ करायचे आहे. तर मी तो एम मिड पॉइंट घेतला. एम हा जर मिड पॉइंट असेल तर एम इज इक्वल्स टू एम बी इज हाफ ऑफ ए बी येईल. त्याच्यावर मी एम आणि एम बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतली. जर सीएम ही या एबीसी ची मीडियन असेल तर आपण इथं अपोलोनियस थेरम यूज करून व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. लास्ट स्क्वेअर रूट घेताना जर रूट निघत असेल तर ठेवा किंवा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये येत असेल तर ते तुम्ही आपण कॅरी करू शकतो. जर रूट निघतच नसेल तर ती व्हॅल्यू रूट मध्येच ठेवायची. इथं रूट 40 ठेवला तरी चालेल पण रूट 40 चा सिम्पलेस्ट फॉर्म येतो. असा सिम्पलेस्ट फॉर्म आणायचा ज्याच्यामध्ये एक फॅक्टर हा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे जो की आपण रूटच्या बाहेर घेऊ शकतो. म्हणजे 40 चे 4 इंटू 10 हे दोन फॅक्टर पडतात तर 4 चं रूट आपण घेऊ शकतो. म्हणजे इथं मीडियन काय येणार आहे बघा, 2 रूट 10 येणार आहे. नेक्स्ट इज थर्ड क्वेश्चन. इन फिगर PS segment PS is the median of triangle PQR and PT perpendicular on QR. Prove that PR square is equals to PS square plus QR into ST plus QR by 2 bracket square. ओके, अजून एक आहे ते नंतर मी तुम्हाला दाखवते. काय दिलेलं आहे बघा, PQR ट्रायंगल दिलेला आहे. त्या PQR ट्रायंगल मध्ये PS आपल्याला मीडियन आहे म्हणून सांगितलंय. PS मीडियन आहे त्याचबरोबर आपल्याला सांगितलंय की PT QR वर परपेंडिक्युलर आहे. तर आपल्याला हे रिक्वायर्ड प्रूव्ह करायचं आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. इथं काय आहे बघा, S इज मिड पॉइंट. S इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QR. QR या सेगमेंटचा S हा मिड पॉइंट आहे. देअरफॉर QS इज इक्वल्स टू SR इज इक्वल्स टू हाफ ऑफ QR. ओके, QS इज इक्वल्स टू SR असणार आहे कारण S हा मिड पॉइंट आहे आणि तो QR चा हाफ असणार आहे. ओके, नाउ इन ट्रायंगल PTS. PTS हा जर आपण स्मॉल ट्रायंगल कन्सिडर केला तर इथं काय आहे बघा, अँगल PTS इज इक्वल्स टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरम वरून काय येईल बघा, इथं आता याच्यामध्ये PS स्क्वेअर इज इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर कळली इक्वेशन नंबर 1. ओके, हा स्मॉल ट्रायंगल कन्सिडर केलाय PTS. याच्यामध्ये हा T अँगल 90 डिग्री आहे त्यामुळे हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस TS स्क्वेअर येणार आहे. नाउ इन ट्रायंगल PTR आपण हा होल ट्रायंगल कन्सिडर करूया आता PTR. ओके, PTR मध्ये अँगल PTR is equals to 90 degree. Therefore, here also by Pythagoras theorem, Pythagoras theorem वरून इथं काय येणार आहे बघा आता, PR square is equals to PT square plus TR square. ओके, काय येणार आहे बघा, PR स्क्वेअर इज इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. पण TR काय आहे बघा, TR म्हणजेच काय आहे, TS प्लस SR आहे कारण S हा त्या दोघांमध्ये असणार आहे. म्हणजेच आपण कसं लिहू शकतो बघा, PR स्क्वेअर इज इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस TR आपण कसं लिहू शकणार आहे, TS प्लस SR
ब्रॅकेट स्क्वेअर. का? कारण इथं काय आहे बघा, टी डॅश एस डॅश आर आहे. एस इज द पॉइंट बिटवीन टी अँड आर. हा टी आरचा एस मिड पॉइंट नाही आहे, फक्त तो दोघांच्या मध्ये आहे. त्याच्यामुळे होल टी आर आपण कशी फाइंड आउट करणार आहे, टी एस प्लस एस आर ने फाइंड आउट करणार आहे. तेच मी इथे लिहिलेलं आहे. ओके, आता काय येईल बघा, पीटी स्क्वेअर प्लस इथं काय आहे, टी एस प्लस एस आर ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन काय येतं बघा, ए स्क्वेअर म्हणजे टी एस स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ए इंटू बी टी एस इंटू एस आर प्लस काय येईल बघा, एस आर स्क्वेअर येणार आहे. ओके, आता इथं आपण ब्रॅकेट घालूया. काय येईल बघा, पीएस पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर प्लस 2 टाइम्स टीएस इंटू एस आर प्लस एस आर ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, इज इक्वल्स टू पी आर स्क्वेअर आहे. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणत जाऊया. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं तर आता इथं काय आहे बघा, पी आर स्क्वेअर आहे इज इक्वल्स टू पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर. इक्वेशन 1 मध्ये पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर काय आहे बघा, पीएस स्क्वेअर आहे प्लस 2 टाइम टीएस. टीएस म्हणजेच काय येणार आहे बघा, आपला टीएस आपण ऍज इट इज ठेवूया इंटू एस आर. एस आर आपला काय आहे बघा, हाफ ऑफ क्यू आर आहे म्हणजेच काय आहे 2 इंटू टीएस इंटू हाफ ऑफ क्यू आर इंटू साइन दिवे इथं प्लस एस आर म्हणजेच काय आहे आपला हाफ ऑफ क्यू आर ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच काय आहे क्यू आर बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय येणार आहे बघा, पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू पी एस स्क्वेअर प्लस 2 गेट कॅन्सल टीएस इंटू क्यू आर प्लस क्यू आर डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हेच आपल्याला रिक्वायर्ड प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच काय आहे बघा, पी आर स्क्वेअर इज इक्वल्स टू पी एस स्क्वेअर प्लस काय आहे बघा, क्यू आर म्हणजेच काय येणार आहे क्यू आर इंटू टीएस आणि एस टी एकच येणार आहे टीएस प्लस क्यू आर बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, काय केलेलं आहे बघा, फक्त एस हा मिड पॉइंट दिलेला आहे त्याच्यामुळे हे रिक्वायर्ड फाइंड आउट केलं. आता या 2 ट्रायंगल मध्ये आपण काय केलेलं आहे, एका ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. सेम दुसरा ट्रायंगल मोठा कन्सिडर करून पायथागोरस थेरम यूज केला. इथं होल टी आर म्हणजेच काय असणार आहे, टीएस प्लस एस आर असणार आहे ते पुट केलं. आणि इथं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन यूज करून आपण व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत. एस आर ची व्हॅल्यू इथं आपण फाइंड आउट केलेली आहे, त्या फक्त रिक्वायर्ड व्हॅल्यू पुटअप करून आपली जी फर्स्ट कंडिशन आहे ती इथं प्रूव्ह केलेली आहे. अशीच सेम सेकंड कंडिशन आहे ती आपण पाहूया. त्याच्यामध्येच आपल्याला सेकंड बघायचं आहे. काय आहे बघा, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, फर्स्ट कंडिशन मध्ये आपण घेतलेला आहे, इथं एस हा मिड पॉइंट दिलेला आहे त्याच्यावरून आपण हे 2 फाइंड आउट केलेला आहे. पहिल्या ट्रायंगल मध्ये आपण पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. आता आपण जसा मगाशी तिकडच्या साईडचा घेतलेला पीटीआर, तर आपण दुसऱ्या कंडिशन साठी काय घेऊया बघा, पीटी क्यू घेऊया. इन ट्रायंगल पीटी क्यू angle PTQ is equals to 90 degree. Therefore, by Pythagoras theorem, काय येणार आहे बघा इथं, त्याच्यामध्ये PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर येणार आहे. ओके, पण आपण QT स्क्वेअर कसं लिहू शकतो बघा, QS मायनस TS जर आपण केला, कारण आपल्याकडे QS आणि TS च्या रिलेटेड रिक्वायर्ड कंडिशन आहेत. इथं आपल्याला काय पाहिजे बघा, QR पाहिजे आहे, QR आणि आपल्याला ST पाहिजे. मग ST येण्यासाठी आपल्याला काय पाहिजे बघा, हा ST इथं असला पाहिजे. त्याच्यामुळे आपण QT कसं लिहू शकतो, QS मायनस TS इज इक्वल्स टू QT लिहू शकतो. म्हणजेच काय येणार आहे बघा, इज इक्वल्स टू PT स्क्वेअर प्लस QT स्क्वेअर आपण कसं लिहू शकतो, QS मायनस TS ब्रॅकेट स्क्वेअर, कारण Q डॅश T डॅश S. ओके,
आता इथं आपण काय करणार आहे बघा, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर यूज करू शकतो. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय तो a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजेच काय येईल qs स्क्वेअर मायनस 2 इंटू ab 2 इंटू qs इंटू ts प्लस b स्क्वेअर म्हणजेच ts स्क्वेअर येईल. ओके, आता रिअरेंज करूया. रिअरेंज केल्यावर काय होईल बघा, इथं पी क्यू स्क्वेअर ऍज इट इज ठेवते इज इक्वल्स टू काय येईल बघा, पीटी स्क्वेअर ऍज इट इज ठेवते इथं प्लस हा टीएस स्क्वेअर बी इकडे शिफ्ट करते म्हणजेच काय येईल टीएस स्क्वेअर मायनस 2 इंटू क्यूएस इंटू टीएस प्लस हा आपला क्यूएस स्क्वेअर. ओके, म्हणजेच आता काय येईल बघा, आपल्याला इक्वेशन 1 मध्ये माहित आहे पीटी स्क्वेअर प्लस टीएस स्क्वेअर इज पीएस स्क्वेअर. म्हणजेच काय येईल बघा, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पीएस स्क्वेअर मायनस 2 इंटू क्यूएस आपल्याला माहित आहे क्यूएस इज इक्वल्स टू एस आर इज इक्वल्स टू 1/2 ऑफ क्यू आर. म्हणजेच काय लिहू शकतो बघा आपण इथं 1/2 इंटू क्यू आर इंटू टीएस पुन्हा क्यूएस काय आहे बघा क्यू आर डिवायडेड बाय 2 म्हणजेच ब्रॅकेट स्क्वेअर येईल. ओके, आता काय येणार आहे बघा पुन्हा इथं पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पीएस स्क्वेअर 2 इंटू 2 2 गेट कॅन्सल म्हणजेच काय होईल मायनस क्यू आर इंटू टीएस प्लस क्यू आर डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू टी एस म्हणजेच एस टी आहे प्लस क्यू आर बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, पहिली जी केस आहे तेच आहे मिड पॉइंट एस असल्यामुळे आपण हे पहिलं आपल्याला रिअरेंज करून घेतलेलं आहे. आधीच्या केसमध्ये आपण पीटीआर हा ट्रायंगल कन्सिडर केला. आता सेकंड केस मध्ये आपण त्याच्या अपोजिट म्हणजे पीटीक्यू ट्रायंगल कन्सिडर करून पायथागोरस थेरम यूज केलेला आहे आणि फक्त रिप्लेसमेंट आणि रिअरेंज करून आपल्याला जे रिक्वायर्ड प्रूव्ह करायचं आहे ते इथं प्रूव्ह केलेलं आहे. क्वेश्चन नंबर 4, इन ट्रायंगल एबीसी पॉइंट एम इज मिड पॉइंट ऑफ साइड बीसी इफ AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 290 सेंटीमीटर स्क्वेअर AM इज इक्वल्स टू 8 सेंटीमीटर फाइंड BC. ओके, ट्रायंगल मध्ये आपल्याला M हा मिड पॉइंट आहे म्हणजेच AM ही मीडियन येणार आहे. जर AM मीडियन असेल तर इथं आपण अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. त्यासाठी आपल्याला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर दिलेला आहे, AM दिलेला आहे आणि आपल्याला BC फाइंड आउट करायचा आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. इन ट्रायंगल ABC AM इज ए मीडियन. AM इज ए मीडियन. जर AM आपली मीडियन असेल तर आपण काय करणार आहे बघा, देअरफॉर बाय अपोलोनियस थेरम अपोलोनियस थेरम काय येईल बघा इथं AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर. ओके, आता काय येईल बघा, व्हॅल्यू पुटअप करूया. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे 290 इज इक्वल्स टू 2 इंटू AM इज 8 म्हणजेच 8 स्क्वेअर प्लस 2 इंटू BM स्क्वेअर. ओके, काय येईल बघा 290 इज इक्वल्स टू 2 इंटू 8 स्क्वेअर इज 64 प्लस 2 BM स्क्वेअर. ओके, 290 इज इक्वल्स टू 2 इंटू 4 is 8 and 2 into 6 is 12 plus 2 times BM square. हा इथं 128 प्लस आहे इकडे आल्यावर मायनस होईल म्हणजेच 290 मायनस 128 इज इक्वल्स टू 2 टाइम्स BM स्क्वेअर. ओके, काय येणार आहे बघा सबट्रॅक्शन इथं 10 minus 8 is 2 8 minus 2 is 6 2 minus 1 is 1 162 is equals to 2 times BM square. याच्यावरून BM स्क्वेअर काय येईल बघा 2 इथे मल्टिप्लाय आहे इकडे आल्यावर डिवाइड होईल. मी साइड इंटरचेंज करून लिहिलेल्या आहेत म्हणजेच काय येईल 162 डिवायडेड बाय 2 BM स्क्वेअर इज इक्वल्स टू 2 इंटू 2 8 जा 16 2 1 जा 2 म्हणजेच BM काय होईल बघा याच्यावरून टेकिंग स्क्वेअर रूट BM स्क्वेअर इज इक्वल्स टू जर
81 असेल तर स्क्वेअर रूट घेतल्यावर आपण काय होईल बघा, टेकिंग स्क्वेअर रूट, देअरफॉर BM इज इक्वल्स टू 9. ओके, जर BM 9 आला, 9 सेंटीमीटर येईल, BM 9 सेंटीमीटर आला तर आपल्याला माहित आहे हियर M is the midpoint. Here M is the midpoint of segment BC. BC चा M हा मिड पॉइंट आहे. ओके, म्हणजेच काय असणार आहे बघा, M हा मिड पॉइंट असेल तर BM इज इक्वल्स टू MC इज इक्वल्स टू हाफ ऑफ BC. ओके, त्यापैकी आपल्याला BM माहित आहे, म्हणजेच काय येईल, 9 इज इक्वल्स टू हाफ ऑफ BC येईल. आता हा 2 इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल, देअरफॉर BC इज इक्वल्स टू 9 into 2. देअरफॉर BC इज इक्वल्स टू 18 सेंटीमीटर, आणि तेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, काहीही अवघड नाही आहे, फक्त अपोलोनियस थेरम तुम्हाला माहित पाहिजे. अपोलोनियस थेरम मध्ये तुम्ही व्हॅल्यू पुटअप करून रिक्वायर्ड एकाची व्हॅल्यू फाइंड आउट करता. जर BM मीडियन म्हणजे M हा मिड पॉइंट असेल तर BM इज इक्वल्स टू MC असतो आणि तो होल सेगमेंटचा हाफ असतो. तेच आपण कंडिशन इथे यूज करून आपल्याला रिक्वायर्ड जे हवं आहे ते आपण फाइंड आउट केलेलं आहे. लास्ट क्वेश्चन ऑफ आवर प्रॅक्टिस सेट, क्वेश्चन नंबर 5. In figure, point T is an interior of rectangle PQRS. Then prove that TS square is equals to TQ square is equals to TP square plus TR square. ओके, आपल्याला इथे सांगितलेलं आहे की T हा पॉइंट PQRS या रेक्टँगलच्या इंटेरियर मध्ये आहे आणि त्यावरून आपल्याला प्रूव्ह करायचं आहे TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल्स टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. दोन वेने हे सॉल्व्ह करता येतं. एकतर इथं आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो किंवा अपोलोनियस थेरम पण यूज करू शकतो. मी पायथागोरस थेरम मेथड इझी आहे, सो फक्त एकच मेथड सांगते. अपोलोनियस मेथड थोडी लेंदी आहे, त्याच्यामुळे त्यावेळेनं न जाता आपण इथं आपली इझी मेथड यूज करूया. ओके, सोल्युशन साठी त्यांनी ऑलरेडी आपल्याला इथं कन्स्ट्रक्शन हिंट दिलेली आहे. कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे बघा, इथं कन्स्ट्रक्शन ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन केलेलं आहे की AB पॅरलल टू SR. AB ही SR ला पॅरलल काढलेली आहे. त्याचबरोबर A-T-B, P-A-S and Q-B-R. ओके, म्हणजेच काय आहे बघा, T इज द पॉइंट बिटवीन A and B, A इज द पॉइंट बिटवीन P and S and B इज द पॉइंट बिटवीन Q and R. ओके, म्हणजे आपण रिप्लेसमेंट करू शकतो. ओके, आता इथं हा रेक्टँगल असल्यामुळे काय असेल बघा, हियर PS पॅरलल टू QR, PS ही QR ला पॅरलल असणार आहे. त्याचबरोबर PQ पॅरलल टू SR असणार आहे. ओके, म्हणजेच इथं आता PS पॅरलल टू QR असेल तर काय असणार आहे बघा, देअरफॉर AS ऑल्सो पॅरलल टू BR असेल, कारण इथं आपल्याला माहित आहे P-A-S and Q-B-R. ओके, A इज द पॉइंट बिटवीन P and S. A हा P आणि B च्या मध्ये असल्यामुळे, मध्ये म्हणजे तो मीडियन नाहीये, फक्त त्या दोघांच्या दरम्यान कुठे तर आहे, त्याच्यामुळे आपण P हा A ने रिप्लेस करू शकतो. सिमिलरली इथं आपण Q ला B ने रिप्लेस करू शकतो. म्हणजेच काय येईल बघा, PS and BR are parallel to each other. Okay, then AB parallel to SR हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ओके, हे जर असं कन्स्ट्रक्शन केलं असेल, देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ASRB इज पॅरलेलोग्राम. हा आपला एक येणारा पॅरलेलोग्राम येईल. मग आता हा पॅरलेलोग्राम आला, त्यापैकी अँगल अँगल PSR किंवा आपण इथं आता रिप्लेस केला तर इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे, किंवा रिप्लेसमेंट केला तर काय येईल, दॅट इज अँगल ASR इज इक्वल्स टू 90 डिग्री. ओके, म्हणजे इथं PSR 90 डिग्री आहे कारण तो रेक्टँगलचा अँगल आहे. त्याचबरोबर आपण P ला R नी A नी रिप्लेस केला तर ASR हा 90 डिग्री येईल. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ASRB इज रेक्टँगल.
तो आपला रेक्टँगल येणार आहे. तो का रेक्टँगल येईल? कारण जर पॅरलेलोग्रामची ही प्रॉपर्टी आहे, इफ वन अँगल ऑफ ए पॅरलेलोग्राम इज 90 डिग्री देन द पॅरलेलोग्राम इज रेक्टँगल. ही आपली एक प्रॉपर्टी आहे. जर पॅरलेलोग्रामचा एक अँगल 90 डिग्री असेल तर त्याला रेक्टँगल असं म्हणलं जातं. ओके, मग हा रेक्टँगल आला तर देअरफॉर अँगल SAB इज इक्वल्स टू 90 डिग्री. सिमिलरली अँगल ABR इज ऑल्सो 90 डिग्री. म्हणजे हा ए अँगल सुद्धा आपला 90 डिग्री असणार आहे, कारण आपला ASRB हा रेक्टँगल आलेला आहे. ASRB रेक्टँगल असेल तर S आणि R हे ऑलरेडी रेक्टँगलचे अँगल असल्यामुळे 90 डिग्री आहेतच, पण A आणि B हे सुद्धा दोघे काय येणार आहे? 90 डिग्री येणार आहेत. मग जर अँगल A आणि अँगल B जर 90 डिग्री असेल, हा अँगल आणि हा अँगल जर 90 डिग्री असेल, देअरफॉर TA perpendicular on PS and TB perpendicular on QR. ओके, म्हणजेच काय असणार आहे बघा, TS परपेंडिक्युलर PS वर असेल, TA परपेंडिक्युलर PA वर असेल, त्याचबरोबर TB परपेंडिक्युलर ऑन SR असणार आहे. कॉल्ड दिस एज इक्वेशन नंबर 1. ओके, देअरफॉर AS इज इक्वल्स टू BR येणार आहे, कारण ह्या काय आहेत बघा, साइड्स ऑफ रेक्टँगल. Sides of rectangle. Called this as equation number 2. Similarly, we can prove. Similarly, आता आपण खालचा ASRB हा रेक्टँगल दाखवला, तसाच आपण काय करू शकतो, PABQ हा सुद्धा रेक्टँगल आहे हे शो करू शकतो. म्हणजे सिमिलरली वी कॅन शो दॅट PA इज इक्वल्स टू QB. ओके, कॉल्ड दिस एज इक्वेशन नंबर 3. ओके, नाउ आता आपण दोन दोन ट्रायंगल कन्सिडर करूया आणि त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम यूज करूया. हा इथं परपेंडिक्युलर आहे म्हणजे A अँगल 90 डिग्री आहे, इथं सुद्धा A 90 डिग्री आहे, इथं B 90 डिग्री आहे, इथं सुद्धा B 90 डिग्री आहे. ओके, देअरफॉर इन ट्रायंगल पहिला आपण कन्सिडर करूया ट्रायंगल TAS. ओके, इन ट्रायंगल TAS अँगल TAS इज इक्वल्स टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय येईल बघा, तिथं TAS मध्ये काय येणार आहे, TS स्क्वेअर इज इक्वल्स टू AT स्क्वेअर TA स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर. ओके, कॉल्ड दिस एज इक्वेशन नंबर 4. ओके, आता आपल्याला काय पाहिजे बघा, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर पाहिजे. मग दोघांची जर आपल्याला ऍडिशन करावी लागेल तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, इथं पुढचा ट्रायंगल TBQ कन्सिडर करावा लागेल. अगेन इन ट्रायंगल TBQ मध्ये काय आहे बघा, अँगल TBQ इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम इथं सुद्धा आपण पायथागोरस थेरम यूज करू शकतो. पायथागोरस थेरमनी काय येणार आहे बघा, इथं आता पुन्हा TBQ विचारलंय. TBQ याच्यामध्ये काय येणार आहे बघा, TQ स्क्वेअर, याच्यामध्ये काय येणार आहे, TQ स्क्वेअर इज इक्वल्स टू TB स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर येणार आहे. कॉल्ड दिस एज इक्वेशन नंबर 5. ओके, 4 आला 5 आला. आता जर आपण इक्वेशन 4 आणि 5 ची ऍडिशन केली तर आपल्याला रिक्वायर्ड कंडिशनची LHS मिळते. ओके, ऍडिंग 4 अँड 5, ऍडिंग 4 अँड 5 ऍडिशन करूया. RHS ची ऍडिशन, LHS ची ऍडिशन म्हणजेच काय येईल बघा, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल्स टू TA स्क्वेअर प्लस इथे काय आहे AS स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस QB स्क्वेअर. ओके, कॉल्ड दिस एज इक्वेशन नंबर 6. ओके, आपण LHS तर रिक्वायर्ड आपल्याला हवी ती घेतलेली आहे. आता RHS साठी पुन्हा आपण दोन दोन ट्रायंगल कन्सिडर करूया. पहिला काय आहे आपल्याला रिक्वायर्ड TP आहे, म्हणजेच काय करूया, नाउ इन ट्रायंगल TAP. ट्रायंगल TAP मध्ये काय आहे बघा, अँगल TAP इज 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम म्हणून काय येईल बघा, इथं TP स्क्वेअर इज इक्वल्स टू PA स्क्वेअर प्लस
8t स्क्वेअर येईल. कॉल्ड दिस एज इक्वेशन नंबर 7. इथं पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. ओके, पायथागोरस थेरम यूज केला. सिमिलरली टीपी साठी रिक्वायर्ड आपल्याला टीआर आहे, म्हणजे अपोजिट त्याच्या पुन्हा एक ट्रायंगल कन्सिडर करूया. इन ट्रायंगल TBR. TBR मध्ये पुन्हा अँगल TBR इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे, म्हणजे पुन्हा पायथागोरस थेरम येईल. काय येईल बघा, TR स्क्वेअर इज इक्वल्स टू TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. ओके, व्हॉट इज इक्वेशन नंबर 8. इथे सुद्धा आपण पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. ओके, पुन्हा काय करूया, 7 आणि 8 ची ऍडिशन करूया, म्हणजे रिक्वायर्ड आपल्याला ही टर्म मिळते. ऍडिंग 7 and 8. ऍडिंग 7 and 8. 7 आणि 8 ची ऍडिशन केल्यावर काय मिळेल बघा, TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर इज इक्वल्स टू PA स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर प्लस TB स्क्वेअर प्लस BR स्क्वेअर. ओके, LHS LHS ची ऍडिशन करूया, RHS RHS ची ऍडिशन करूया. कॉल्ड दिस इक्वेशन नंबर 9. ओके, आता जर आपण इक्वेशन 6 आणि इक्वेशन 9 मध्ये जर बघितलं तर इथं काय आहे बघा, AT स्क्वेअर आहे, इथं पण AT स्क्वेअर आहे. नेक्स्ट इथं TB स्क्वेअर आहे, TB स्क्वेअर आहे. पण आपण इक्वेशन या दोन इक्वेशन मध्ये बघितले, PA इज इक्वल्स टू QB आहे, त्याचबरोबर AS इज इक्वल्स टू BR आहे. मग कोणत्या तरी एका इक्वेशन मध्ये आपण काय करूया, फ्रॉम इक्वेशन 2 अँड इक्वेशन 3 वी कॅन रिप्लेस देअर AS बाय BR अँड PA बाय QB. ओके, मी इक्वेशन 6 मध्ये रिप्लेसमेंट करते. देअरफॉर फ्रॉम 2 and 3 इक्वेशन 6 बिकम्स, 6 मध्ये काय चेंजेस होतील बघा, काय आहे इक्वेशन 6, TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल्स टू AT आहे तसा ठेवायला हवा, AT स्क्वेअर प्लस AS स्क्वेअर आपण काय करू शकतो, BR ने रिप्लेस करू शकतो, म्हणजेच काय येईल BR स्क्वेअर प्लस TB आहे तसाच राहील TB स्क्वेअर प्लस QB आपण काय करू शकतो, PA ने रिप्लेस करू शकतो, म्हणजेच काय येणार आहे बघा PA स्क्वेअर. कॉल्ड दिस इज इक्वेशन नंबर 10. ओके, नाउ इक्वेशन 10 and 9. 9 आणि 10 मध्ये बघा काय येणार आहे बघा, AT स्क्वेअर BR स्क्वेअर TB स्क्वेअर PA स्क्वेअर. ओके, देअरफॉर फ्रॉम 9 and 10 जर इक्वेशनच्या RHS सेम असतील तर LHS पण सेम येणार आहे. फ्रॉम 9 and 10 TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल्स टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. आणि हेच आपल्याला रिक्वायर्ड प्रूव्ह करायचं आहे. TS स्क्वेअर प्लस TQ स्क्वेअर इज इक्वल्स टू TP स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. ओके, थोडं लेंदी आहे पण इझी आहे. याच्यापेक्षा टफ तुम्हाला अपोलोनियस थेरमनी सॉल्व्ह करायला गेला तर होईल, कारण तिथं डायगोनल काढून कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. सो ती मी मेथड इथं तुम्हाला सांगणार नाही, कारण थोडं जम्बलिंग होतं. त्याच्यामुळे ही इझी मेथड आहे, फक्त आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. कन्स्ट्रक्शन त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. AB इज पॅरलल टू SR and A dash B, A dash T dash B, P dash A dash S, सिमिलरली B dash Q dash B dash R. तो पॉइंट त्या दोघांच्या मध्ये आहे, मध्ये म्हणजे मिड पॉइंट नाही, फक्त दोघांच्या दरम्यान कुठं तर आहे, जे बिटवीननेस तुम्ही 9th स्टँडर्डला शिकलेला आहात. तो त्या दोघांच्या मध्ये आहे, त्याच्यामुळे आपण इथं A ला P नी रिप्लेस करू शकतो, P ला A नी रिप्लेस करू शकतो, Q ला B नी रिप्लेस करू शकतो. तसं करून पहिला आपल्याला आपण ASRB हा रेक्टँगल आहे हे शो केलेला आहे. इथे एक प्रॉपर्टी येते, इफ वन अँगल ऑफ ए पॅरलेलोग्राम इज 90 डिग्री देन दी पॅरलेलोग्राम इज रेक्टँगल. त्याच्यामुळे हा पॅरलेलोग्रामचा एक अँगल 90 डिग्री असल्यामुळे तो रेक्टँगल आला. पुन्हा आपण ते 90 डिग्री असल्यामुळे परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणजे AS इज इक्वल्स टू BR आला आणि PA इज इक्वल्स टू QB. आपण सेम दोन वेळी दाखवू शकतो. पुन्हा आपण दोन अपोजिट ट्रायंगल कन्सिडर करून फक्त पायथागोरस थेरम यूज केलेला आहे, ऍडिशन केलेली आहे आणि नंतर रिप्लेसमेंट करून आपल्याला जे हवं आहे ते आपण इथं सांगितलेलं आहे आणि रिक्वायर्ड कंडिशन शो केलेली आहे.
इथे तुमचा प्रॅक्टिस सेट 2.2 फिनिश झालेला आहे, जो की ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम आणि अपोलोनियस थेरमशी रिलेटेड होता. आणि याच्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम सेट बघायचा आहे. तो प्रॉब्लेम सेट आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू. काही डाऊट असेल तर तो कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.